मिठी मारल्यानंतर रिलीज होणाऱ्या डोपामिन हार्मोन बद्दल तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? तर आपल्या शरीरात वेगवेगळे हार्मोन्स असतात आणि त्यातलंच एक हॅपी हार्मोन म्हणजे डोपामिन। यामध्ये काय होतं तर एखादी आवडती गोष्ट केल्यानंतर आपल्याला मिळणारा आनंद किंवा प्लेजर हे थेट डोपामिन या हार्मोन्सशी रिलेटेड असतं। मग आता हा हार्मोन नेमका काय आणि कोणत्या गोष्टीमुळे हा हार्मोन रिलीज होतो पाहूयात। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डोपामिन म्हणजे नेमकं काय? डोपामिन हे मेंदूमध्ये तयार होणारं न्यूरोट्रान्समीटर आहे। जेव्हा आपल्याला एखादी विशिष्ट ॲक्टिव्हिटी करण्यामधून आनंद मिळतो तेव्हा डोपामिन हार्मोन रिलीज होतो। आपल्या डोपामिनची पातळी वाढवण्यासाठी आपल्याला आवडती गोष्ट करणं गरजेचं असतं। मग ते काहीही असू शकतं, एखादं स्पेशल डिनर, शॉपिंग, सेक्स किंवा इतर काहीही जे तुम्हाला करायला आवडतं। फॉर एक्झाम्पल, मिठी मारल्यानंतर किंवा एखादा आवडता पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा हा हार्मोन रिलीज होऊ शकतो। आता डोपामिनमुळे आपल्याला कसं फील होतं हे जाणून घेऊयात। डोपामिन जेव्हा रिलीज होतं तेव्हा आपल्या मेंदूला संकेत मिळतात आणि तेव्हा आपल्याला आनंद आणि प्लेजरची भावना जाणवते। जेव्हा डोपामिनची पातळी मेंदूमध्ये योग्य प्रमाणात असते तेव्हा आपला मूड सामान्यतः चांगला असतो आणि आपण स्ट्रेस फ्री सुद्धा असतो। आता डोपामिन जर कमी झालं तर काय होतं? शरीरातून डोपामिन कमी तेव्हाच होतं जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो किंवा नैराश्य म्हणजेच डिप्रेशनमध्ये असतो। त्यामुळे जेव्हा डोपामिन कमी होतं तेव्हा नंबर 1 आपली एकाग्रता निघून जाते, नंबर 2 मोटिवेशन राहत नाही, नंबर 3 कामात उत्साह जाणवत नाही, नंबर 4 झोपेची वेळ कमी होते, नंबर 5 डिप्रेशन येतं। आता डोपामिन नेमकं कशात यूज करावं? डोपामिन हे नेहमी आनंद देणाऱ्या गोष्टीमधून रिलीज होतं आणि तुम्हाला आनंद हा चांगल्या किंवा वाईट दोन्ही गोष्टीमधून मिळू शकतो। पण आता डोपामिनला कळत नाही की त्याने चांगल्या की वाईट वेळेस रिलीज व्हावं। चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही एखादा आवडीचा पदार्थ खाताय आणि वाईट वेळेस डोपामिन रिलीज होणं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला कंटिन्युअसली फोन वापरण्याची सवय आहे तर तेही तुमच्यासाठी चुकीच्या वेळी रिलीज होणारा डोपामिन आहे। सो या डोपामिनला नक्की कळत नाही की आपण कोणत्या वेळेस रिलीज झालं पाहिजे, पण जी गोष्ट आपल्याला प्लेजर देते किंवा आनंद देते अशा वेळेस हा हार्मोन रिलीज होतो। म्हणून आता आपल्याला हे ठरवायचंय की आपली कोणती सवय चांगली आणि कोणती वाईट आणि कोणती सवय आपल्याला बंद करायला हवी। जर तुम्हाला असं वाटत असेल की चुकीच्या गोष्टींमधून तुमचं डोपामिन रिलीज होतंय पण डोपामिन रिलीज होणं गरजेचं आहे म्हणून मी आता काय करावं, तर अशा वेळेस तुम्ही एक्सरसाइज करू शकता। हो, एक्सरसाइज केल्यामुळे खरं तर बऱ्याच प्रमाणात डोपामिन रिलीज होतं आणि त्यामुळे आपला स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी सगळंच कमी व्हायला मदत होते। म्हणून ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्या गोष्टी करा आणि त्यामधून डोपामिन रिलीज करण्याचा प्रयत्न करा। स्ट्रेस घेऊ नका, नैराश्य असेल तर लवकरात लवकर थेरपी घ्या आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा। त्यामुळे डोपामिन रिलीज होऊ शकतं किंवा डोपामिनची पातळी वाढू शकते। पण लक्षात राहू द्या, डोपामिनची पातळी खूप जास्त प्रमाणात वाढू देऊ नका कारण त्यामुळे सुद्धा इतर आजार होऊ शकतात। सो दॅट्स ऑल। या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा आणि शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।